पण लग्नाला तयार नाही होते ती. लग्नाचा योग सांगा जरा. तुम्ही तिची बहीण लागता का? नाही, पण बहिणीसारखीच आहे. लहानपणापासून माझ्याकडेच आहे ती. नाही, लग्न तर होईल. आत्ता आयुष्यात हिचा लग्नाचा योग आहे म्हणजे लग्न नक्की होणार. पण काय? खरंच मी जरा गोंधळून गेलोय. पण हा हात सांगतोय की हाच योग हिच्या आयुष्यात यापूर्वी येऊन गेला होता. अहो, पण कसं शक्य आहे ते? अहो, हातावरच्या रेषा सांगतात तेच मी बोलतो. हो, पण ही जेव्हा माझ्याकडे आली ना तेव्हा अगदी लहान होती. लग्नाचं वयच नव्हतं तिचं. हिच्या हातावरच्या ज्या रेषा सांगतात तेच मी बोललो. हिच्या हातावरून मी खात्रीनं सांगतो की हिचं लग्न लवकरच होणार. मुलगा कसा असेल? अहो, मी तुम्हाला सांगितलं ना, हिच्या नशिबात राजयोग आहे, राजयोग. म्हणजे कदाचित एखाद्या जमीनदाराशी हिचं लग्न होणार. आदिव साहेब, ये साहेब झालं इतकं? खूप वेळ लागला. इतकं कठीणही नव्हतं साहेब. अच्छा, बघू. कसे वाटले मुद्दे साहेब? गुड, छान आहे. तू हे सगळं भाषण इकडे माझ्या ऑफिसमध्ये बसून तयार केलंस, ते सुद्धा इंग्रजीमध्ये? माझा विश्वासच बसत नाहीये. तूच केलंस ना? हो. तू इंग्लिश मीडियममध्ये शिकलास? नाही, म्युन्सिपाल्टीच्या शाळेत. अच्छा, तरी तुझं इंग्लिश एवढं चांगलं आहे का? म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकलेल्यांचं इंग्लिश चांगलं असू शकत नाही का? नाही नाही, तसं नव्हतं मला म्हणायचं. काय गंमत आहे ना साहेब. म्हणजे या शाळेंना अनुदान देऊन तुम्ही या शाळा चालवता आणि तिथे जे शिकवलं जातं त्याच्यावर तुमचा विश्वासच नाही. सरकारी शाळेत शिकलोय मी, पण माझ्या इतकं चांगलं इंग्लिश इथे कोणाचंही नाही. तुझा कॉन्फिडन्स आवडला मला. हां, गुड जॉब. मी खुश आहे तुझ्यावर. म्हणजे आजपासून माझा जॉब नक्की? हो, मिळाल ना. थँक्यू साहेब. काय नाव काय म्हणालास तुझं? माझं नाव अरे, काही नावगाव आहे की नाही तुला? माझं नाव दुर्गेश. दुर्गेश? मुंबईहून आलोय. हां, ते मगाशी म्हणालास मला. मग आता मी काय करायचं इथे? काय करायचं ना, थोडे दिवस माझ्या बरोबर राहा. शिकशील हळूहळू सगळं. एवढा हुशार आहेस. मग दुर्गेश, एकूण राजकारणामध्ये प्रवेश झाला तर तुझा. बस आलोच मी. माझं नवीन आयुष्य सुरू झालंय आणि उदय तुझ्या आयुष्याचं काउंटडाऊन सुरू झालंय. तुला किती वेळा सांगितलं हे नसते उपद्व्याप करत जाऊ नकोस म्हणून. अगं,
ते नसतं उपयोगी बाप आहेत का? मग काय आहे, कोणाला तरी बोलवायचं आणि त्यांच्या समोर माझं प्रदर्शन मांडायचं, हे प्रकार अजिबात आवडत नाहीत मला. लेखा, एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागलीस याचा अर्थ असा होत नाही की जास्ती अक्कल आली तुला. आणि त्यांनी काय सांगितलं ऐकलंस तू? अगं तुझ्या पत्रिकेत राजयोग आहे. तू तुझं लग्न करताना सुद्धा हे योग वगैरे पाहूनच केलं असशील ना? काय उपयोग झाला? का वाताहत लागली तुझ्या आयुष्याची? हे बघ, माझ्या लग्नाचा विषय पुन्हा पुन्हा काढण्याची काही गरज नाहीये. माझं लग्न गेलं खड्ड्यात. तू मला एक सांग, तू लग्नाला हो म्हणणार आहेस की नाही, तयार होणार आहेस की नाही? नाही होणार आहे तयार. पुन्हा प्रश्न विचारू नकोस मला, ठीक आहे? ठीक आहे, आयुष्य तुझं आहे, तुझी तू मुखत्यार आहेस, मी काय बोलणार मग? पण लेखा, तू तुझ्या आयुष्याबरोबर साहिलच्या आयुष्याची वाट लावतीयस. तुझी पत्रिका दाखवायच्या अगोदर साहिलबद्दल विचारलं होतं मी त्यांना. त्यांनी सांगितलं की साहिल वाईट मार्गाला लागलाय, चुकीच्या मार्गाला चाललाय तो. त्याची पत्रिका असते ना, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या असते त्यांनी आपल्याला. बरं, अगं बरं काय बरं लेखा, आठवड्यावर परीक्षा आली त्याची, अशाने वर्ष फुकट जाईल त्याचं. तुझ्या कानात शिरतंय का मी काय बोलते ते? मी बोलीन त्याच्याशी. बोलून काय होणार आहे? तुझ्या बोलण्याने परत येणार आहे का तो? नाशिकला जाऊन शोधायला हवंय त्याला. किती वेळा सांगितलं तुला, नाशिकला जाऊया, त्याला शोधूया, पण तू ऐकून न ऐकल्यासारखं करत असतेस. लेखा, अगं काय ठरवलंस तू साहिलच्या बाबतीत? अगं बोल ना काहीतरी. ठीक आहे, आता तू बोलायचं नाही असं ठरवलं, मी काय म्हणणार? आणि हाच मी किती दिवस पुरणार आहे तुम्हा दोघांना? शेवटी आयुष्य तुमचं आहे, हवा तो गोंधळ घाला. ये रे, ये. अरे तू दारात का उभं आहे ना? श्याम काका. हॅलो साहेब. हा दुर्गेश, हा आपल्याकडे राहणार आहे काही दिवस, त्याची बाहेर सोय होईपर्यंत. त्याला आपल्या गेस्ट हाऊसची रूम तयार करून द्या. दुर्गेश, आमचे श्याम काका ते तुझी राहण्याची व्यवस्था करतील. हां, तू सध्या आराम कर, आपण नंतर बोलूया. हॅलो. मला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मला? हो, अरे हो, त्या दिवशी तुम्ही घराबाहेर उभे होतात, मी तुम्हाला विचारलं सुद्धा तुम्हाला कोणाला भेटायचं का, म्हणून तर तुम्ही निघून गेलात. हो, मी त्या दिवशी घराबाहेर उभा होतो. बरोबर, येस. पण तुम्ही घराबाहेर का उभे होतात? कारण मला राजकारणात यायचं आहे ना, आणि राजकारणात यायचा सगळ्यात विश्वसनीय मार्ग या घराकडून जातो असं म्हणतात, म्हणून घराबाहेर उभा होतो. आणि असंही त्या दिवशी मला घरात येण्याचा मार्ग सापडत नव्हता, आज तो सापडलाय. बरं बरं, तुम्ही बसा, मी गेस्ट हाऊसची चावी घेऊन येतो.
चला साहेब. हां अरे हो, तुम्हाला विचारायचंच राहिलं. तुमच्या जेवणाचं काय? नाही नको, माझं पोट भरलंय. चला जायचं ना. हो हो चला. खूप भाग्यदायी आहे हा हात. त्या नशिबात राजयोग आहे, राजयोग. हाच योग हिच्या आयुष्यात यापूर्वी येऊन गेला होता. ही तुमची खोली. तुम्ही आता आराम करा आणि सकाळी उठलात की मला इंटरकॉमवरून फोन करा, म्हणजे मी चहा नाश्ता तयार ठेवेन. बर. आणि हो, किचनचा नंबर आहे 9. तुम्हाला कसा हा नंबर माहीत? जनरली किचनचा एक्सटेन्शन नंबर तोच असतो ना, म्हणून सहज म्हणालो आणि तोच निघाला. बरं बरं, येतो. हा लेखाताई बोल. नशीब तुझा फोन तरी लागला. साहिल, तू कुठे आहेस? अरे साहिल, मी तुला काहीतरी विचारतेय. आई तुला आठवतं आपण जीवाच्या भीतीने रामाच्या मंदिरात लपून बसलो होतो. तिथेच पहिल्यांदा आपली दादांची भेट झाली. दादा आणि माई आठवतं ताई तुला? साहिल, साहिल, मला सगळं आठवतंय. पण मला सांग, तू कुठे आहेस आत्ता? ताई, समीरा काकूने आपल्याला घराबाहेर फरफटत काढलं होतं. आपण रडत होतो, दरवाजा ठोठावत होतो, जीवाच्या आकंताने ओरडत होतो. साहिल, तू हे वरुण दादा, सईताई यांनी आपल्यावर मुलासारखं प्रेम केलं. आपल्याला त्यांचं नाव दिलं, त्यांचं आपल्यावरचं प्रेम, त्यांची आपल्यावरची माया आठवते तुला? साहिल, प्लीज प्लीज मला सांग ना, तू कुठे आहेस? आणि ताई तुला तेही आठवतं जेव्हा उदय काका मला प्रशांत काका आणि माया त्याच्या ताब्यात द्यायला निघाला होता, माझ्या जीवावर उठला होता. प्रशांतला फोन केलाय, तो येऊन साहिलला घेऊन जा. आणि आपण तिथून जीवाच्या भीतीने पळून आलो होतो.
मुंबईला, साहिल, नाशिक मधला एक एक दिवस, एक एक रात्र, प्रत्येक क्षण समीरा काकूच्या रागाचा, मृदुला काकूच्या द्वेषाचा, मत्सराचा, दादा आणि माईच्या प्रेमाचा, अरुण दादा सईताईच्या मायेचा, आपण भोगलेल्या यातनेचा, त्रासाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव अजूनही आठवतोय. मी काही विसरलेलो नाही. प्रत्येक प्रसंग ताई माझ्या डोळ्यासमोर दिसतोय मला. मी काही विसरलेलो नाही. सगळे प्रसंग आत्ता घडत असल्यासारखे डोळ्यासमोर दिसत आहेत मला. साहिल, साहिल हे बघ, तू जिथे कुठे आहेस तिकडनं प्लीज परत ये, आत्ताच्या आत्ता. नाही ताई, आता मी परत येणार नाही. जोपर्यंत या सगळ्या गोष्टींची व्याजासकट परतफेड करत नाही ना, तोपर्यंत मी परत येणार नाही. साहिल, म्हणजे तू नक्की काय करणार आहेस? साहिल, साहिल, समीर आणि मी नेहमी तुझी वाट बघत असतो. काय समीर? अरे बोल ना, अरे बोल ना. बघ असा करतो, बोलतच नाही. हल्ली का कुणास ठाऊक फारसं बोलतच नाही. पण आता तू आलीस ना, बोलेल बघ. बघ बघ तरी समीर किती मोठा झालाय. बरं केलंस तू आलीस. समीरचे डोळे तुझ्या वाटेकडे लागून राहिले होते. आता माझे कितीचे दिवस राहिलेत, पण मला खात्री आहे तू माझ्या समीरची काळजी घेशील. घेशील ना, घेशील ना माझ्या समीरची काळजी. अरे हे काय, तू रडतोस? बघ लेखा, कसं लहान मुलासारखं रडतोय ते. इतक्या दिवसांनी तुला पाहिलं ना, तो नाही आवरू शकला स्वतःला. पण खरं सांगू, तुझ्या आठवणीने मी सुद्धा कधी कधी रडू लागते का. आता तू आम्हाला नाही ना सोडून जाणार? नको जाऊस का? तू जर आम्हाला सोडून गेलीस ना, तर आमचं जगणं मुश्किल होईल. नको जाऊ का, नको जाऊ. मावशी, मावशी तू रडू नकोस ग. हे बघ, हे लेखा आपल्याला सोडून नाही जाणार आहे, कुठेच नाही जाणार आहे. लेखा, आता रात्र खूप झाले, तू जाऊन झोप बघू. हा बघ मावशी, ती झोपायला जाते. हा आता आपण उद्या तिच्याशी खूप बोलू. हा आता तू पण आराम कर, तू पण झोपायला जा. हा उद्या आपण बोलू, पण तू पण आता कामावर जाऊ नको सांग उद्या. नाही मावशी, मी नाही जाणार. चल तू आराम कर. बस. गोळी घे मावशी. आणि आता शांत झोप मावशी, कसलाच विचार करू नकोस. आता ना बरेच दिवसानंतर मला शांत झोप लागेल. लेख आली ना, काळजीच मिटली. नाहीतर मला लेखाबद्दल भयानक स्वप्न दिसायची. पण आता लेखा आली आहे ना, देवाला आपली दया आली. झोप झोप. हो, देवाला आपली दया आली. मावशी झोप, आता कसलाच विचार करू नकोस. लेखा आली.
आपली लेखा आली, लेखा आली. हॅलो. हां हॅलो, मी श्याम बोलतोय. हा श्याम काका बोला. नाही, तुमचा फोन आला नाही म्हणून मीच तुम्हाला फोन केला. तुम्ही फ्रेश झालाय ना? चहा नाश्ता तयार आहे. हां ठीक आहे, मी आलो लगेच. बरं. हां बोलस मी. अरे आज मी ऑफिसमध्ये जरा उशीर आहे. का रे, काय झालं? घरी थोडा प्रॉब्लेम झालाय रे. का रे, काय प्रॉब्लेम झाला? तुला तर माहीतच आहे, मनोरमा मावशी सतत विसरते. बोलता बोलता वर्तमान काळाचं भान विसरते आणि भूतकाळात जाते. या आय नो. अरे पण यश, ह्या सगळ्या गोष्टी इथेच थांबल्या असत्या तर ठीक होतं रे. पण हल्ली तिला भास व्हायला लागले. तिला भूतकाळातील माणसं दिसायला लागले. ती तिच्या समोर येतात आणि ती त्यांच्याशी बोलायला लागते. अरे काल तिने मला असंच रात्री उठवलं आणि समोर नसणाऱ्या एका मुलीशी बोलायला लागले. मला भीती वाटते रे. तिच्यावर वेळीच उपचार नाही झाले तर कदाचित ती कायमचं वर्तमान काळाचं भान विसरेल आणि तिला वेळ नाही. यश, मला ही कल्पनाही करवत नाहीये. हे बघ एस पी, आपण आता वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आपण मावशीची ट्रीटमेंट सुरू करायला हवी. हो बरोबर आहे. मी तिला आज एका सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाणार आहे. अरे कुठल्या तरी कशाला एस पी? माझ्या ओळखीचे एक चांगले सायकॅट्रिस्ट आहेत, केळकर म्हणून. तू मावशींना त्यांच्याकडे घेऊन जा आणि त्यांना माझं नाव सांग. ते मावशींना खात्रीने बरं करते. ठीक आहे? मी त्यांचा नंबर आणि ॲड्रेस तुला ताबडतोब SMS करतो. फाईन? थँक्स यश. थँक्स अ लॉट यश. थँक्स. चल, टेक केअर. आलात तुम्ही? बसा, तुमचीच वाट बघत होतो. तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. श्याम काका, श्याम काका. कोण आहे हा मुलगा? दुर्गेश. दुर्गेश? कोण दुर्गेश? मी मुंबईहून आलोय. उदय साहेबांनीच मला इकडे आणलंय. वा, म्हणजे उदयला पण ही घाणेरडी सवय लागली वाटतं. म्हणजे दादा नाही का रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाला घरी घेऊन यायचे. दादा गेले पण उदयला ही घाणेरडी सवय लावून गेले. नाही, दादा माणूस कायमचा घरात आणायचे.
उदय साहेबांनी फक्त माझी राहण्याची सोय होईपर्यंत मला इथे राहायला सांगितलंय. तू दादांना इतकं कसं काय ओळखतोस? कधी भेटलायस त्यांना? नाही, मी भेटलो नाहीये त्यांना, पण त्यांच्याबद्दल बरंच ऐकलंय, वाचलंय म्हणून. इट्स ओके. नाश्ता देताय ना मला? ऐक, माझे डिझाईन्स आहेत ना ते फायनल झालेत, ते कुरिअर करायचे आहेत आणि जर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स. गुड मॉर्निंग लेखा. गुड मॉर्निंग. हॅलो. अगं मला विचारणार नाहीस मी तुला गुड मॉर्निंग विश का केलं? म्हणजे नेहमीप्रमाणे आज ऑफिसमध्ये तुला SP सर नाही आहेत ना गुड मॉर्निंग विश करायला? मग तुला चुकल्यासारखं वाटायला नको म्हणून मीच विश केलं. कम ऑन, ॲटलीस्ट से थँक्स डिअर. ओके, एनिवेज, बरं आज SP सर ऑफिसमध्ये नाही येणार आहेत, आय मीन लेट येणार आहेत. तेच सांगायचं होतं तुला. हे तू मला का सांगतेस? सहजच, तुला माहीत असावं म्हणून. ओ, तुला माहिती आहे का SP सर आज का लेट येणार आहेत? नीता, मला कसं? अच्छा ठीक आहे, मग तू आल्यावर विचार त्यांना. बाय. तू श्याम काका, श्याम काका, काय समीराताई? श्याम काका, हा मुलगा उदय साहेबांनी आणलं यांना. त्यांच्याबरोबरच काम करतात. सध्या त्यांची राहायची सोय नसल्यामुळे काही दिवस आपल्या गेस्ट हाऊसमध्येच राहणार. अच्छा अच्छा अच्छा. उदय भाऊजीने आणले म्हटलं म्हणजे त्याची चांगली बडदास्त ठेवलीच पाहिजे. काय रे, नाव काय तुझं? दुर्गेश. दुर्गेश, छान नाव आहे. हा, कुठून आलास तू? मुंबईहून आलेत ते. हो का? बरं हे बघ दुर्गेश, या इथे अगदी घरच्यासारखं राहायचं. काय हवं नको ते मागून घ्यायचं. श्याम काका, पाहुण्यांच्याकडे नीट लक्ष द्या, कळलं? हो. आणि हो, आज ओम आणि सानिका येत आहेत. लक्षात आहे ना तुमच्या? तेव्हा त्यांच्या आवडीचं जेवण करा, नाही तर दोघं जण आल्यानंतर अख्खं घर डोक्यावरती घेतील. परत आहे ते आल्यानंतर मला कुठल्याही प्रकारचा तमाशा नकोय, कळलं? हां.
हे काय केलं? बघा बघा किती रक्त येत आहे. चला चला तुम्ही माझ्या बरोबर. चला अधिक चला. एवढं रक्त येत आहे, पण एक चांगलं आहे, रक्त येत आहे म्हणजे हातात काचेचा तुकडा घुसलेला नाही. थांबा, मी हळद लावतो. का? काळजी करू नका, मी हळद लावली ना, जखम लवकर बरी होईल बघा. काही जखमा अशा असतात चामकात, तर कधीच भरून येत नाही. एक मिनिट हा, कोण आला ते बघतो. श्याम काका, का रे श्याम काका, इतका वेळ का लागला दार उघडायला? काका, हा कोण? हे दुर्गेश, आपले उदय साहेबच घेऊन आलेत त्यांना आपल्याकडे. काही दिवस आपल्याकडेच राहणार, त्यांची राहायची सोय झाली की मग ते जातील. डॅड पण ना, त्यांना आपलं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटते का? कोणी इथं येऊन राहतंय? मी धर्मशाळेत राहायला म्हणून नाही आलो इथे, मी गेस्ट म्हणून आलो इथे राहायला. एनिवे, मी दुर्गेश. हे ओम साहेब, आपल्या उदय साहेबांचे चिरंजीव. आणि ह्या सानिकाताई, समीराताईंची मुलगी. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी दुर्गेश, मुंबईहून इथे आलोय. उदय साहेबांच्या शागिर्दीत मला राजकारणात प्रवेश करायचा आहे. अच्छा, गुड. ॲक्च्युली मी अशा नेत्याच्या शोधात होतो की जो नव्या विचारांचा असेल, तरुणांना संधी देणारा असेल. उदय साहेबांच्या मदतीने मला तसा नेता मिळाला. रिअली? म्हणून मुंबईहून इथे आलो, नाशिकला. मानना पडेगा. नाही म्हणजे
स्वतःचं मुंबईतलं घर सोडून इथे नाशिकला आलास करिअरसाठी? इजंट इट स्ट्रेंज? नाही काय, जनरली लोक मुंबईला धावतात करिअर करण्यासाठी, आणि तू इथे आलायस नाशिकला. ग्रेट. काय करणार, माणसाचं नशीब त्याला कुठून कुठे घेऊन जाईल काहीच सांगता येत नाही. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तुझं नशीब तुला इथे आमच्याकडे घेऊन आलंय. चला निघतो मी, मला तयार व्हायचंय. उदयसाहेब कधी येतील तयार होऊन, त्यांच्याबरोबर बाहेर जायचंय ना. बाय बाय. भेटूया परत. साहेब, सानिकाताई, तुम्ही आत्ताच बाहेरून आलात. तुम्ही आधी फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी नाश्ता लावतो. ठीक आहे काका. हा पोरगा मला काही बरोबर नाही वाटत. व्हॉट यू मीन ओम? तेच, तुझं ऐकलंस ते. त्याचं वागणं बोलणं थोडं सस्पिशियस आहे. त्याचं इथे नाशिकमध्ये येण्याचं इंटेन्शन काहीतरी वेगळंच वाटतंय. प्लीज हा, मला नाही तसं वाटत. ओम, मला तरी तो भला माणूस वाटला. ओम, हल्ली तू जरा जास्तच संशय झालायस हा. अरे बाबा, त्याला इथे पॉलिटिक्समध्ये करिअर करायचंय म्हणून तो इथे आलाय. सो सिम्पल. इट्स नॉट दॅट सिम्पल सानिका. त्याचं पॉलिटिक्स काहीतरी वेगळंच आहे. अच्छा, म्हणजे त्याच्या इथे येण्याने तू साईड ट्रॅक होशील अशी भीती वाटते तुला? ब्रो, जस्ट डोंट वरी. असं काही एक होणार नाही, कारण तुझ्या डोक्यावर उदय काकांचा हात आहे. सो काहीही मेहनत न करता तुझं करिअर राजकारणात नक्की होणार. मला माझ्या करिअरची चिंता नाहीच आहे मुली, पण त्याचं इथे नाशिकमध्ये येण्याचा डाव काय याचा विचार मी करतो. ब्रो प्लीज, आपण फ्रेश होऊया का? मे आय कम इन, सर? कम इन. सर, तुम्ही मला बोलवलं? हो. लेखा, मी तुला एक असाइनमेंट दिली होती, ती तू कंप्लीट केलीस. तुझं डिझाईन सिलेक्ट झालं. मी ते डिझाईन सिलेक्ट केलं म्हणजे तुझी जबाबदारी संपली, नाही ना? लेखा, मी तुला एक डिझाईन फायनल करायला सांगितलं होतं आणि ते अजूनही तुझं फायनल झालेलं नाहीये. का नाही झालं ते अजून? सर, मी आता... लेखा, तुला चांगलंच माहिती आहे की मला कामात हलगर्जीपणा चालत नाही. तू जेव्हापासून हे ऑफिस जॉईन केलंयस तेव्हापासून तुझे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स चालूच आहेत, आणि असे किती एक्सक्युजेस घ्यायचे तुझे मी? नाही सर, तसं नाही. मी... एक मिनिट लेखा, मला हे डिझाईन आजच्या आज कंप्लीट करून हवंय, आणि मला यावेळी तुझे कुठलेही एक्सक्युजेस चालणार नाही आहेत. हो सर, पण ते... लेखा, नो पण, नो परंतु. जोपर्यंत तू हे डिझाईन कंप्लीट करून मला आज देत नाहीस तोपर्यंत तू आज ऑफिसमधनं घरी जायचं नाहीयेस. डिड यू गेट दॅट?